जय हरी, मी शिवानी दिलीप खोडपे आपल्या शेड्स ऑफ शिवामध्ये स्वागत करते। आज आपण आलेलो आहोत हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांना भेटायला। त्यांचे निरनिराळे पैलू आहेत, त्याच्याबद्दल पण आपण जाणून घेऊया। पहिले सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया। नमस्कार, आपल्या शेड्स ऑफ शिवामध्ये स्वागत आहे। तर आपले जे निरनिराळे पैलू आहेत, जसं की मी आता बोलली की आपण कीर्तनकार आहात, आपण व्याख्याते आहात, आपल्याला निरनिराळ्या गोष्टींमध्ये जसं की ग्रह किंवा ग्रंथ याच्यामध्ये खूप ज्ञान तुम्ही संपादन केलेलं आहे। त्याचप्रमाणे तुम्ही थोडंसं राजकारणातही ऍक्टिव्ह आहात। तर मला सर्वप्रथम हे जाणून घ्यायचे की तुम्हाला या सर्वांपैकी सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडतं किंवा कशामध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे? खरं म्हणजे मी तसा हाडाचा वारकरी आहे आणि वारकरी संप्रदायातून जो परिचय झाला त्या परिचयातून एक एक पैलू योगायोगाने उघडत गेले। वारकरी संप्रदायाचं काम करत असताना मी 1995 ला आमच्या इथे विठ्ठल मंदिराची स्थापना झाली आणि त्याच्या अगोदरही आईचे संस्कार होतेच। तदनंतरच्या कालामध्ये गावामध्ये प्रभात फेरी सुरू झाली आणि त्या प्रभात फेरीला सकाळी 4 वाजता उठणे, 5 ते 6 प्रभात फेरीमध्ये मंदिरात चिंतन करणे आणि मग त्याचा परिणाम असा होत गेला की एक एक पैलू उघडत गेला। 10वीची परीक्षा 2001 ला दिल्यानंतर मी जळगावला एका मेडिकलवर कामाला होतो 2 महिन्यासाठी आणि तिथून नंतर मी शेगावला गेलो, नंतर आळंदी, पंढरपूर, जे आध्यात्मिक क्षेत्राच्या खऱ्या अर्थाने द्योतक होती त्या प्रत्येक ठिकाणी आध्यात्मिक अभ्यास केला। तिकडनं येताना मग ते कट्टर हिंदुत्वाची भूमिका तयार होणे, त्यातून हिंदू जनजागृती, त्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क येणे आणि त्या संपर्कातून नकळत भारतीय जनता पार्टीशी विचार जोडणे, असा हा प्रवास झाला। छान, म्हणजे मग आपलं बालपण म्हणजे तुम्ही कधीपासून तिकडे गेलेला नाही, तिथून तिथपर्यंत येताना कसे तुम्हाला अनुभव आले? तर म्हणजे या सगळ्या गोष्टी खूप शॉर्ट पिरियड मध्ये झाल्या। मी 2013 मार्च 2001 ला 10वीचा शेवटचा पेपर दिला आणि 13 मार्च 2001 ला मी प्रभात चौकामध्ये जळगावला शाखा मेडिकल होतं, तर 700 रुपये महिन्याने कामाला होतो। पण रात्री घरी येणं त्या परिस्थितीला मला योग्य नव्हतं, आर्थिक परिस्थितीला भाडं जास्त जाईल म्हणून आराधना हॉस्पिटल स्वातंत्र्य चौकात होतं, तिथे 750 रुपये महिन्याने रात्रीसाठी झोपण्याची व्यवस्था वाढवाय म्हणून पण राहायची। 2 महिने त्या पद्धतीने केलं आणि ते 2,500 रुपये 2 महिन्याचे जमवून त्यानंतर मी बरोबर 13 मे 2001 ला शेगाव संस्थानला भरती झालो आध्यात्मिक शिक्षणासाठी आणि तिथे राहिल्यानंतरच्या काळामध्ये मग आळंदीला गेलो। आळंदीहून मग आळंदीत असताना इकडे 8वी 12वी केली, नंतर आळंदीला टिळक विद्यापीठामध्येच BA कम्प्लीट केलं, नंतर आळंदीतून घरी आलो। 29 जानेवारी 2001 ला रामेश्वर पाणी जळगावला पहिलं व्यावसायिक म्हणजे शिक्षण संपल्यानंतरचं पहिलं कीर्तन केलं आणि नंतर मग तो संपर्क जुळत गेला आणि आध्यात्मिक क्षेत्राशी जुळता हिंदुत्वाच्या भूमिका सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मला जोडायला लागला। परमपूज्य गोडवलकर गुरुजींच्या जन्मशताब्दीचं 2007चं वर्ष, त्यावेळेस आपल्या जामनेरला शेंदुर्णीला जे हिंदू जनजागृतीच्या आणि आपल्या विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसभा झाल्या, त्या सभांमध्ये माननीय शरदरावजी ढोले, माननीय विहिंचे केंद्रीय मंत्री व्यंकटेश जाधव सर यांच्यासारख्या महाधुरंधरांसोबत मला वक्ता म्हणून बोलायला 21व्या वर्षी संधी भेटली। तर म्हणजे ते माझ्या अनेक जन्माचं पुण्य त्यावेळेस देशासाठी उदयास आला असं मला जाणवलं। खूप सुंदर। आणि मी तुमचे बरेच लहानपणापासून बरेच कीर्तन श्रवण करण्याचा मला खूप वेळेस लाभलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला खूप छान एक वाटतं की तुमच्या प्रत्येक कीर्तनामध्ये पण छत्रपती शिवाजी महाराजांचा एकतरी उल्लेख असतो किंवा एकतरी तुम्ही त्यांचे इन्सिडेंट सांगत असतात, तर ते मला खूप छान वाटतं। तर त्याबद्दल तुम्हाला काही सांगायचं? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हा विचारांचा जितका विचार आहे त्याच्यापेक्षा आचारांचा विचार आहे। छत्रपती शिवाजी महाराज MA PhD चा विषय असू शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांवर डोक्यावर घेऊन फिरण्याचा विषय नाही, तर डोक्यात घेण्याचा विषय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची दरक बसली, शी म्हणजे शिस्त, वा म्हणजे वाचन, जी म्हणजे जिद्द। शी म्हणजे त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासाठी, वा म्हणजे तसं काहीतरी वागण्यासाठी आणि जी म्हणजे जीवन देशाला धर्माला देण्यासाठी ज्यांचं जीवन घडतं ते शिवाजी महाराज। आमच्या पिढीला चंद्राकृती कुंकू लावणे, आमच्या पिढीला छत्रपतींसारखी गाडी वाढवणे, हा बाह्यंगाच्या छत्रपतींचा आम्ही कॉपी करू शकतो, तर अंतरंगात आम्ही छत्रपतींना कॉपी करू शकतो का? तर ती ज्या दिवशी आम्ही करायला लागू त्या दिवशी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला समजले आणि ते समजावे असा मनाचा प्रांजळ येतोय। पण दररोज तरुणांप्रती तो विचार पोहोचवण्याकरता आम्ही ते दाखले देण्याचा प्रयत्न करत असतो।
मला ते फार चांगलं वाटत असतं. मी अशी तुमच्या कीर्तनामध्ये मी वाट बघत असते की आता येईल आता येईल, आणि मग केव्हा ना केव्हा तुमचं येतं, तर मग मला खूप ते छान वाटत असतं. तसंच आता आपली आषाढी एकादशी येते, तर आम्हाला थोडंसं आषाढी एकादशी बद्दल पण जाणून घ्यायला आवडेल. तर म्हणजे वारकऱ्यांचे जसे राष्ट्रीय सण म्हटले की आपले 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे आपण करतो. त्या पद्धतीने वारकऱ्यांचे आपले कौटुंबिक सण आपण अक्षय तृतीया आणि दिवाळी म्हटलं की मुलीला माहेरची ओढ असते. भाऊबीज आणि रक्षाबंधन म्हटलं की बहीण भावाचा तो सण ओळखला जातो. तसं वारकऱ्यांचा सण कोणता, तर आषाढी एकादशीला पंढरपूर जाणे आणि कार्तिकीला ज्ञानोबांच्या समाधीस्थळी आळंदीला जाणे हे आमच्याकरता सण आहे. आणि मुलगी जशी आता डिजिटल युग आलं, सोशल मीडियाचं युग आलं, त्यामुळे दर 2 तासाने मुलगी तिच्या माहेरी आईला व्हिडिओ कॉल करते. त्यामुळे त्यांना जी ओढ आहे ती माहेरविषयी आता तशी राहिली नाही. पूर्वीच्या काळात आपण पाहत असाल तर लहान असताना 6-6 महिने माहेरी जायला भेटत नव्हतं. आणि दिवाळीचा सण 15 दिवस महिना राहिला की ती मुलगी दररोज दिवस मोजायची की आज, उद्या, परवा, 4 दिवसाने, 2 दिवसाने, 1 दिवसाने मला माहेरी जायला भेटेल. तसं वारकरी ज्येष्ठ महिन्यामध्ये चैत्र संपला, ज्येष्ठामध्ये आला की तो ते दिवस मोजतो. भेटी लागे जेव्हा लागलीच यास, या पद्धतीने त्याची घटिका दिवस देखील मा, म्हणजे एक एक मिनिट, एक एक दिवस तो वारकरी मोजतो की आता देवाला भेटायला भेटेल, आता पंढरपूरला जायला भेटेल. आणि ती ओढ महाराष्ट्रातल्या कोट्यावधी वारकऱ्यांची. बघा, राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आपण काम करतो. ते काम करत असताना तिथेही लाखो लोक एकत्र येतात, पण ते एकत्र येतात, ते एक नसतात. आता असं वैदिक मत आहे की एकत्र होणं हा एक विचार आहे आणि एक होणं हा एक विचार आहे. जिथं संख्येने एका ठिकाणी येतात पण विचार मात्र वेगवेगळे असतात लोक, त्याला एकत्र होणं म्हणतात. एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या सभेला 1 लाख लोक आले, ते एकत्र होणं. जर ते 1 लाख एकत्र आलेले पण ते एक झालेले, जर एक झाले असते तर 1 लाख मतदान एका विचाराला गेला असतं. पण माऊलींच्या सोडमध्ये 10 लाख वारकरी चालतात आणि चोपदाराने तो चोपदंड नसता वर केला आणि थांबायचं म्हटलं की 10 लाख वारकरी एकाच ठिकाणी थांबतात. ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की पहिल्यापासून तर शेवटच्या माणसाला तर ज्ञानोबा तुकोबा हे एकच भजन होतं, मध्ये दुसरं भजन कोणी करण्याचं धाडस करत नाही, कारण ते एकत्र नसतात, ते एक झालेले असतात. आणि वैश्विक एक होणं जर असेल तर त्याला कारण आणि पर्याय एकच, तो म्हणजे माऊलींची वाणी. अशाच चांगल्या विचारांची लोक राजकारणात, म्हणजे अर्थात आपण समाजकारण म्हणूनच ते बघत असाल, तर मग तुम्हाला राजकारणामध्ये म्हणजे अध्यात्माकडून राजकारणाकडे येताना कसं वाटलं आणि त्याचा प्रवास कसा होता? मी दूरपर्यंत अध्यात्मातून राजकारणात जेव्हा असं कधी घडलं नाही. पुन्हा एकदा सांगतो की माझा मूळचा पिंड वारकरी पिंडातून तरुणांकरता या देशाच्या धर्माचे विचार पोहोचवता आला पाहिजे. देव, देश आणि धर्म या त्रिसूत्रीमध्ये मी समाजापर्यंत पोहोचलो पाहिजे, हा माझा हेतू होता. त्यातून नकळत हिंदुत्वाच्या भूमिका दिल्या. भूमिका होत असताना डिलिमिटेशन मध्ये एरोडो धरणगाव विधानसभा हा धरणगाव जळगाव विधानसभा झाला. नकळत गुलाबराव पाटलांशी संपर्क आला, त्यावेळेस त्यांच्यासोबत बऱ्यापैकी काही वेळ काम केलं. नंतरच्या काळामध्ये मग ती हिंदुत्वाची भूमिका बनत गेली. 2012ला मी शिरपूर तालुक्यात रामकथेला गेलो होतो आणि गावातल्या लोकांनी मी जे छोटे मोठे कामं करत होतो त्या सगळ्या मित्रमंडळींनी मात्र आमच्या घरामध्ये उमेदवारी दिली. आणि नाईला जरा 26 नोव्हेंबरला मतदान होतं, 24 नोव्हेंबरला कथा संपून मी 1 दिवस फक्त गावात आलो आणि 1 दिवस लोकांच्या प्रत्येकाला विनंती केल्या आणि त्यांनी खरोखर मला त्या ठिकाणी निवडून दिलं. त्यामध्ये नंतर 17 ते 22 अति संपर्क राजकीय आला, 17 ते 22 नंतर आता 22 पुन्हा संपर्क आला आणि मग ते नकळत घडत गेलं. तर म्हणजे मी भारतीय जनता पार्टीमध्ये संपर्कात आल्यानंतर इतक्या कमी दिवसामध्ये मला जिल्हाध्यक्ष पदापर्यंत प्रवास होईल मी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण नकळत एवढ्या कमी वयात आणि एवढ्या माझ्या भारतीय जनता पार्टीच्या कमी राजकीय वयामध्ये मला हे सगळं खऱ्या अर्थाने प्राप्त झालं. आणि प्राप्त होत असताना संघाची दृष्टी आपल्या जिल्ह्यातून माननीय गिरीश भाऊ असतील, मंगेशदादा असतील, राजूमामा असतील, या सगळ्यांनी टाकलेला दृष्टिक्षेप आणि या दृष्टिक्षेपातून माझ्यावर टाकलेला विश्वास, तर म्हणजे माझा परिचय प्रत्येक गावाशी आहे. त्यामुळे त्याचा एक मला खूप चांगला मदत त्या कार्याला होते आणि पार्टी करता वेळ देत होतो, याचा एक मनापासून आनंद वाटतो. आम्हाला खूप आनंद आहे की आपल्यासारखे विचारधारेचा मनुष्य एक आपल्या बीजेपीला लीड करतो आहे जिल्ह्यामध्ये. मला असं एक जाणून घ्यायचं तुमच्याकडून, जी आपली म्हणजे आतापर्यंत प्रवास आहे तुमचा, त्या प्रवासामध्ये तुमच्या स्मरणात राहिलेले काही क्षण असतील, त्यातले 1-2 क्षण. म्हणजे स्मरणात राहिलेले क्षण म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनात जर म्हणत असाल तर परमपूज्य वैकुंठवासी गुरुनानक श्रीमंत सद्गुरू मोठे बाबा
विठ्ठल बाबा चौधरी, जे आपल्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात गांधी पुढे त्यांचं गाव होतं. आळंदीत अनेक वर्ष राहिले. पण एक दिवस संस्थेचे चिटणीस गुरुवारी चंदेले नानाचा फोन आला की माऊली तुला यावेळेस मोठेबाच्या पुण्यतिथीचं संस्थेत कीर्तन करायचं. आणि संस्थेत कीर्तन करण्याचा योग आला. त्यावेळेस परमपूज्य श्रीगुरु आज महाराष्ट्रामध्ये पटकन जाऊन दर्शन घ्यावं असं एकमेव व्यक्तिमत्व श्रीगुरु शांतीप्रभू मारुती बाबा पुणेकर, वैकुंठवासी बोधे बाबा आणि सर्व शिक्षक वृंद ज्यांच्याजवळ वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक ज्ञानाचा अवकड आम्ही शिकलो, ते सगळे कीर्तनाला बसलेले. त्यातले काही गुरुवर्य टाळ घेऊन उभे राहिले. आणि त्यांच्यामध्ये कीर्तन करताना जो आंतरिक थरकाप होता की आता ह्यांच्यापासून आपण शिकलो आणि यांच्यासमोर काय बोलायचं, तो एक स्मरणात राहिलेला विषय. भगवानगडावर माझं ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी कीर्तन घेतलं, म्हणजे आता याही वर्षी होतं, गेल्या वर्षी होतं, आणि न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांनी कीर्तन घेतलं. तो खूप मोठा आनंद वाटला होता की सगळी लोक नामदेव शास्त्रींना ऐकण्याकरता आसुसलेली असतात आणि त्या परमपूज्य नामदेव शास्त्रीजी महाराजांनी आपल्याला कीर्तनाला पाचारण केलं. म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी असावं, त्याचा मनापासून आनंद वाटला. आध्यात्मिक क्षेत्रातले आनंद. राजकीय क्षेत्रामध्ये म्हणत असाल तर जिल्हाध्यक्ष म्हणून झालेली निवड ही मनाला सुखद धक्का देणारी घटना होती. अरे बापरे, माझ्या बाबतीत एवढं सुरू होऊ शकतं. अमितजी शहा आले त्यावेळेस मान्य गिरीश एका बाजूला बसले, सगळे आमदार बसलेले आणि अमितजी शहाच्या बाजूलाच मला बसण्याचा संधी भेटला. त्यावेळेस वाटलं की राजकारणामध्ये जे निस्वार्थ भावनेने काम केलं त्या सगळ्या गोष्टी नंतर बोलून येणार, राजकीय सुखद अनुभव देणार आणि त्याच्याही पेक्षा सामाजिक जीवनातले सुखद अनुभव असतात. एखादा दादा येतो, त्याची परिस्थिती बिकट आणि बिकट असते, तो सांगतो की माझं पोलीस स्टेशनचं काम आहे, मला त्यात मदत करा. माझं दवाखान्याचं काम आहे, मला त्यात मदत करा. माझं पंचायत समितीला काम आहे, मला मदत करा. आणि देवाच्या कृपेने जर ते काम आपल्या हातून झालं तर त्याच्यावरचं हास्य, जेव्हा चेहऱ्यावरचं हास्य जेव्हा पाहतो त्याच्यासारखा सुखद विलक्षण अनुभव मला असं वाटतं दुसरा पण. खरंय, आपल्यासारखं निस्वार्थपणाने जे राजकारण असतात, समाजकारण करतात, तशा नेत्यांची आपल्याला खूप जास्त गरज आहे. आणि तसंच आपला एक रिसेंट ऍक्सिडेंट झालेला जो सर्वांना माहिती आहे, तर त्याबद्दल एक थोडंसं जाणून घ्यायला हवं. नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा म्हणून तालुक्याचं गाव आहे. तर श्री संत तुकोबरांच्या समकालीन शेख मोहम्मद महाराज मुस्लिम समाजाचे संत होते आणि त्यांच्या चिरकाल स्मृतिग्रंथांना आध्यात्मिक चैतन्याचं उदाहरण देताना दरवर्षी तिथे सप्ताह होतो. ते कीर्तन आठवून आम्ही प्रवास करत होतो. ते प्रवास करताना अगदी नेरीच्या 6 किलोमीटर पुढे आणि माझं गाव एक 4-5 किलोमीटर राहिलं होतं. असं पडासकडा आणि विटनेरच्या मध्ये आमच्या ड्रायव्हरला डुलका लागला. त्या डुलका लागल्यानंतर प्रचंड गाडीने 3 पलट्या घेतल्या. देवाची कृपा आहे की डिसलोकेट आणि थोडीशी हाताला फ्रॅक्चर, त्याच्या व्यतिरिक्त मला काही फार मारा लागला नाही आणि ड्रायव्हरला तर काहीच नाही. आणि त्या दिवशी कळालं गाडी स्क्रॅप मध्ये द्यावी लागली, गाडी म्हणजे संपून गेलेली. त्या दिवशी कळालं की निस्वार्थ भावनेने आपण जे काम करत होतो ते कधी मनात विचार होता मी कशा करता करतो, यात मला तर काहीच नाही, मला जर याच्यात फायदा नसता तर मी काय करावं. पण असे काही फायदे असतात, त्या अशा दुर्गम ज्या घटना घडतात त्या घटनेमध्ये देवाने दिलेली ती आज्ञा कार्याची पावती असते असं मला वाटतं. धन्यवाद आपला अमूल्य वेळ आम्हाला देण्याबद्दल. धन्यवाद तुमचंही, तुम्ही बघण्याबद्दल. थँक्यू. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. तोपर्यंत बाय. हरिओम.